दूध उत्पादक संस्थांना, नवीन संस्थांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातच नाही। त्या ओपन होत असतील तर त्या ठिकाणी त्या रोखल्या जातात। त्या पलीकडे जाऊन ज्या दूध संस्था गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी दूध उत्पादक दूध पुरवठा करतायत त्यांना आता एक नव्याने कंडिशन मागच्या EGM मध्ये टाकली यांनी की 300 दिवस 300 लिटर दूध पुरवलंच पाहिजे। यापूर्वीचा आपला पोट नियम असा होता 240 दिवस 200 लिटर। याचं कारण जे सर्वसामान्य शेतकरी, जे लहान लहान गावं आहेत तिथे 10-20 शेतकरी एकत्र येऊन ज्या वेळेला सहकारातून दूध देतात त्यावेळेला 300चा पूर्ण होत नाही। पूर्ण होतो ज्या मोठ्या संस्था आहेत, त्या मोठ्या संस्था संघाला दूध देतात, काही वेळा बाहेरही देतात, पण त्या कोटा मात्र पूर्ण करतात। काही लहान संस्था अशा ज्या कोटा पूर्ण करू शकत नाही, त्यांचा हक्क काढायचा। याचा अर्थ संघाचे जे मूळ मालक आहेत, ज्या संस्था दूध उत्पादकांच्या त्या मूळ मालक आहेत, त्या संघाच्या पर्यायाने दूध उत्पादक, त्यांना याच्यातून त्यांनी दूर करण्याचा फार मोठा डाव आखलेला आहे। म्हणजे लिमिटेडच संस्था या ठिकाणी याच्या सभासद राहतील आणि हे मालक होतील अशी शंका त्या ठिकाणी येते। मागच्या EGM ला त्यांनी ते मंजूर केलेलं आहे। या EGM ला आम्ही त्या ठिकाणी त्याला झाडून विरोध करणार आहोत। 300 लिटर प्रतिदिन 300 दिवस ही अट अत्यंत लहान दूध उत्पादक संस्थांना याच्यातून, या संघातून बाहेर पडण्यासाठीच आहे, अशा प्रकारचा माझा स्पष्ट आरोप आहे।